आता लगेच आपला आद्या झाला की आरती होईल, आरती झाली की लगेच कोण तोंड धुयाचे काम नाही, काहीच नाही, लगेच प्रसादाला बसायचं. सगळ्याला विनंती आणि गावकरी मंडळींना सूचित करण्यात येते की आपले सगळेजण वाढे तयार राहण्याची कृपा करावी. चला महाराज सुरुवात करा. या या जय श्रीराम. जय 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 श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम की जय. पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम. जय 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 श्रीराम. या सालेगाव नगरीमध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आता लगेच गायक आपले गवते महाराज ऐकण्याची मजा आहे, सगळ्याला ज्ञान मिळण्याची मजा आहे. अशी भगवंतात काय आहे, एक शक्ती येते, मुक्ती मिळती आणि लगेच सकाळी मुक्ती मिळती. इतकं परमार्थच आहे. चला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज हरी. श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. श्रीरामा प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण. सृष्टिघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे. जय जय सस्यवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. या ठिकाणी प्राप्त प्रसंगी सालेगाव मध्ये 33व्या वर्षाची लक्ष्मण शक्तीतील शेवटचा म्हणजे 7वा कळसाध्याय. कळसाध्यायाची सेवा आमच्या पामराकडे आली आणि महाराष्ट्रातील जे स्वर सम्राट गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो असे गवते महाराज त्यांच्या सोबत सेवा करण्याचं परम भाग्य या ठिकाणी आज मिळालेलं आहे. कथेचं अनुसंधान असं आहे, प्रभू रामचंद्र आपल्या बंधूसाठी लक्ष्मणासाठी त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्मांडाचं त्या नुकसान करण्यासाठी किंवा ब्रह्मांडाचा नाश करण्यासाठी क्रोधानं त्या ठिकाणी उतावळे झालेले आहेत. क्रोधानं त्या ठिकाणी ब्रह्मांडाचा नाश करावा की काय असं प्रभू रामचंद्राला वाटल्यानंतर आता सुग्रीव आणि सगळे वानरगण त्या ठिकाणी काय बोलतात. शांत करोनी कोपासी आविष्टोनी मोहावसी. काय बोलत सुग्रीवासी सावकाशी परवेसा. सुग्रीवाने वानरगणांनी काय केलं तर प्रभू रामचंद्राचा राग शांत करण्यासाठी विनंती केली. प्रभू रामचंद्राने आपला राग शांत केला आणि आता सुग्रीवाला प्रभू रामचंद्र काय बोलतात. पुढे लक्ष्मण सुग्रीवाने बोलावून आदिन परिदिन वचन दशरथ नंदन बोलत. रामचंद्रानं त्या ठिकाणी सुग्रीवाला आपल्या जवळ बोलावून घेतलं. बोलावून घेतल्यानंतर सुग्रीवाशी प्रभू रामचंद्र काय संवाद साधतात ते आपण ऐकू. सुग्रीवा परता विनंती तू आवंचक मित्र कार्यार्थी. तुझे उपकार किती वचन व्यक्ती बोलावे. तू माझा अतिशय जीवलग
सखा आहेस, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराचं मी या ठिकाणी काय वर्णन करू. जगाचा मालक ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बोल मजन बोलावे सर्वता काय तोंड जाऊ समजता कुणावी न शरणागता वचन व्रथा वलवलो. काय म्हणले आता सुग्रीवा, तुम्हाला म्हणले या सर्व वानरगणांना आणि तुम्हाला मी काय सांगू. काय म्हणले मी व्यर्थ बडबड केली, काय व्यर्थ वल्गना केली की शरणागताचं मी रक्षण करेन, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी रक्षण करीन असं मी बोललो. असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. आणि हे सुग्रीवा म्हणले माझं अंतकाळीचं वचन आहे, आता माझं शेवटचं वचन आहे. आता हेच मी जे तुला सांगतो की जे सर्व वानर सेना आहे, ही सर्व वानर सेना बिभीषणाला घेऊन सुद्धा तू किष्किंधेला जावं असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. सर्व प्रकार रावण करून या मामा घेन किंवा सुग्रीवा या सगळ्या वानर सैन्याला घेऊन किष्किंधेला जा. या बिभीषणाचं या शरणागताचं काय करा, रक्षण करा, यांचं संरक्षण तुम्ही करा. कारण जर या ठिकाणी बिभीषण जर ठेवला तर राजा रावण या ठिकाणी येईल आणि बिभीषणाचा घात करेल असा ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र संहारीन रावणासी अभिषेकीन बिभीषणासी निजगदर्शी अतियोजा. मी व्यर्थ या ठिकाणी बडबड केली, किती किती मोठे या ठिकाणी तुम्हाला वचन दिले. या बिभीषणाचं मी संरक्षण करेन असं मी बोललो, या बिभीषणाचा मी राज्याभिषेक करीन असं या ठिकाणी बोललो. आणि काय म्हणले काहीच फायदा होत नाही की काय असं प्रभू रामचंद्र गेला तो परान मारे रावणाला पुरावी कावेने सैना प्राण लक्ष्मण वेचला. काहीच नाही म्हणले, मी जेवढं जेवढं बोललो तेवढं तेवढं व्यर्थ गेलं. कारण आता माझा बंधू या ठिकाणी लक्ष्मण सुद्धा स्वतःचा प्राण त्याग करतो की काय, आणि या ठिकाणी माझ्याकडून कोणतंहीच कार्य झालं नाही. प्रभू रामचंद्र रावणाचे शिशाचे व्रतावधेची वाया गेले सौमित्राच्या म्हणजे लक्ष्मणाच्या बळावर म्हणले या राजा रावणाचं मोडणार होतो. या राजा रावणाचा वध मी कोणाच्या जीवावर करणार होतो तर माझ्या बंधू लक्ष्मणाच्या जीवावर करणार होतो. परंतु आता ते या ठिकाणी काहीच होत नाही असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. रावण बापुडे तर किती सुमित्र बळे त्रिजगती नादवे रघुपती शक्ती प्रतिहार झाली माझी. काहीच नाही म्हणलं, माझ्याजवळ एवढी मोठी शक्ती, मी ब्रह्मांडाचा नायक जरी असलो तरी माझा बंधू या ठिकाणी लक्ष्मण जर प्राण वेचला तर म्हणले माझी शक्ती सगळी क्षीण झालेली आहे, माझ्याकडून आता काहीच होत नाही. सुग्रीवाशी प्रभू सौमित्र माझा प्राण सौमित्र माझे जीवन सौमित्र मी सगळं जात त्रिभुवन आणि या ठिकाणी म्हणले माझा जो प्राण आहे, माझा जो जीवलग आहे, माझा जो म्हणले प्राण असणारा लक्ष्मण आहे, यांच्या जीवावर म्हणले मी त्रिभुवनाला जिंकू शकतो असं प्रभू राम. सौमित्र माझी स्थिती गती सौमित्र माझी धरती वृत्ती सौमित्र माझी आदळ शांती त्रिजगती माझारी. आणि लक्ष्मण माझा कसं तर माझं शौर्य आहे, लक्ष्मणच माझी कीर्ती आहे, लक्ष्मणच माझा प्राण आहे असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र. सौमित्र माझा निधावा सुमित्र माझा विसावा सुमित्र माझा ओलावा सुमित्र न जीव न कैस. सुमित्र म्हणजे लक्ष्मण कसा आहे तर माझा ओलावा आहे, लक्ष्मण माझा पाठीराखा आहे,
लक्ष्मण माझा प्राण आहे असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले. सुमित्रे मोकालितायथ काही नाही मी रघुनाथ जळ जळ हे जीविता अतिनिंदिता लौकिकी. एवढा मोठा मी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र असूनही जर माझ्या बंधूला जर वाचवू शकत नाही तर मी या ठिकाणी म्हणले रामच नाही. या म्हणले या त्रिभुवनात म्हणले माझी निंदा होईल किंवा मी निंदनीय ठरेल असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. या ठिकाणी म्हणले विभीषणा सुग्रीवा सगळ्या वानरगणांच्या समोर ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बोलतात माझ्याच मला कार्याची या ठिकाणी लाज वाटायली मी काय बोलू असं प्रभू आणि हे म्हणले सुग्रीवा आता म्हणले माझ्याकडून काही राजा रावणाला मारणं होत नाही. विभीषणाचा राज्याभिषेक मी करू शकत नाही परंतु माझं जे वचन आहे माझं जे अधुर वचन आहे ते तू पूर्ण कर. विभीषणाचा राज्याभिषेक कर असं बोलतात. जन्माचा ऋणी आहे सकळांचा बहुतवाच्या काय बोलू. आता म्हणले मी काय बोलू या ठिकाणी कारण म्हणले तुमच्या सर्वांचं मी ऋणी आहे सर्वांचं माझ्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज मी या ठिकाणी फेडू शकत नाही मी या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. परंतु तू जर हे म्हणले सुग्रीवा जर कार्य केलं तर मी तुमचे अनंत उपकार या ठिकाणी मानेन असा प्रभू रामचंद्र बोल. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण करावे किष्किंधा गमन विभीषणा समवेत. ब्रह्मांडाचा नायक असणारा प्रभू रामचंद्र सुग्रीवाचे पाय धरायला मी तुमच्या या कार्यामुळे म्हणले या ठिकाणी मी जे जे बोललो ते सर्व व्यर्थ गेलेले आहे. मी काहीच करू शकत नाही माझ्या बंधूचा प्राण सुद्धा वाचू शकत नाही. तुम्ही आता मात्र सुग्रीवाला सांगायले की तुम्ही मात्र सर्वजण किष्किंधेला जा असं सांगता. कृपा करावे वानरासी सुखदावे प्रजोस भोगे त्रिपुत्र राजासी शरणागतासी पुढावे. आणि या ठिकाणी म्हणले सर्व वानर सेनेवर प्रेम करा सर्व किष्किंधावासियावर प्रेम करा सर्व या शरणांगताला म्हणजे विभीषणाचं सुद्धा संरक्षण करा सुग्रीवाला विनंती करतात. सोमित्रा वाचून दार माझा वाचत प्राण सोमित्रा गेला मोकळून उभ्या प्राण सांगतीन. काहीच नाही म्हणले आता जर माझा बंधू जर या ठिकाणी प्राण सोडला तर मी सुद्धा उभ्या उभ्या या ठिकाणी प्राण माझा देईल प्रभू रामचंद्र बोलतात. सोमित्रासी भेटेन चेतवून योगाग्नी. हा तर या ठिकाणी म्हणले स्वतः म्हणले याचा योगाग्नी या ठिकाणी मी चेतवीन आणि माझा पित या ठिकाणी प्राण देईल असं बोलतात. जेथे गेला लक्ष्मण तेथे सवे जाईन प्राण नढाचे दाक्षण करीला गमन सांगात. आणि पहा म्हणले ज्या ठिकाणी माझा बंधू लक्ष्मण गेला त्याच ठिकाणी मी माझा प्राण या ठिकाणी त्यागून त्याच ठिकाणी जाईल असं प्रभू रामचंद्र सुख काष्ट करे माझे सर्वांग भरपळे गात्र विकळ झाले सकळे शरीरात चळचळे कापत. जसे म्हणले एखादे लाकडं म्हणले वाळलेले लाकडं जसे जळतात तसं माझं शरीर जळाले तसं माझं या ठिकाणी सर्व शरीराचे अवयव या ठिकाणी जळत आहेत प्रभू रामचंद्र बोलतात. सुग्रीव मने रघुनाथा हे बोलणे न घडे सर्वथा तुझ विन राज्य भोगिता महादोष माता
रामचंद्राचं बोलणं ऐकल्यानंतर सुग्रीव महाराज बोलू लागले. म्हणजे रामा, तुमच्याशिवाय आम्ही जगणं म्हणजे व्यर्थ आहे. कारण ब्रह्मांड नायक म्हणले तुम्हाला सोडून जर आम्ही किष्किंधेला गेलो तर ते काय काय होईल ते सांगा म्हणते. मात्र गमनात अरे रामा म्हणले, जर तुझ्याशिवाय जर मी राज्याचा उपभोग घेतला तर मातेसोबत व्याभिचार केल्याप्रमाणे मला ते पातक लागल, असा त्या ठिकाणी सुग्रीव बोलू लागला. कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. म्हणले तुझ्याशिवाय जर म्हणले मी राज्याचा उपभोग घेतला, मी जर किष्किंधेला जाऊन जर राज्य केलं तर कसला स्वर्ग कसला नरक म्हणले तुझ्याशिवाय रामा, सुग्रीव बोलू लागला. तुझा विना भोगणी सुखाच्या आवनी मरणा भले देखा सांडून जाता रघुकुळातील अकल्पन नरक भोगावा. तुला जर सोडून या ठिकाणी मी जर किष्किंधेला गेलो तर कल्पांती कल्प म्हणले त्या ठिकाणी मला नरक भोगावं लागल, सुग्रीव बोलतो. तुझं साडता रघुपती देवाची आमाशिर शक्ती रावण येऊन शीघ्र गती घातन चिती करील. या ठिकाणी म्हणले रामा, तुला जर आम्ही या ठिकाणी सोडलं तर आमची सर्व शक्ती क्षीण होऊन जाईल आणि आताच्या आता राजा रावण येईल आणि आमचा सर्वांचा घात करेल. रामा, तुला सोडून आम्ही जातो. आता म्हणले सर्व देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, आता जे होईल ते होईल, आम्ही या ठिकाणावर निर्वाण करू नये गापदा तू रघुनंदन विवेकी. तू विवेकी आहेस, तू विचार करणार आहेस. काय म्हणले ही निर्वाणीची भाषा या ठिकाणी बोलतोस, हे बोलणं तुला योग्य नाही, सुग्रीव बोलू लागला. विचारता चित्त निर्वाण करावे मारुती गेला आहे. दरडान विचारता चित्त निर्वाण करावे निश्चिती गेला आहे मारुती तव कार्य सिद्धी प्रतिसादिल. अजिबात काळजी करू नका तुम्ही, कारण हनुमंत ज्या आरती औषधी आणायला गेला तो 100% औषधी आणल्याशिवाय राहणार नाही, सुग्रीव बोलू लागला. शंभरी लोटले तीन प्रहार रात्र उरले एक प्रहार आत्ता येईल पिंगराव औषधी भार देऊन. रात्रीतले 3 प्रहर संपले, अजून 1 प्रहर बाकी आहे, अजून 1 तास बाकी आपल्याला दे. म्हणून या ठिकाणी चिंता करायची गरज नाही, हनुमान 100% औषधी आणतो. हनुमान थोडी गेला समाचार दे कोण राहिला तिने विलंब लाविला तोरी पावहिला परतना. या ठिकाणाहून जो गेला तो 100% औषधी आणल्याशिवाय राहणार नाही आणि रिकामा तर माझा हनुमंत परत येणारच नाही, सुग्रीव बोलू लागला. काय पडेला जरे भक्ती चले उठवले मारुती दयाची शक्ती त्रिजगती नाटोपे. तो सगळ्या त्रिजगतात या त्रिभुवनात स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये कोणालाही नाटोपणारा माझा हनुमंत आहे. काहीतरी संकट आला असावं म्हणून उशीर लागला, सुग्रीव बोलतो. महावीरा मुखीराम नाव निरंतर त्या कोणार्थ दुष्टर कार्य सत्वर साधिल. जरी अवघड काम असलं तरी माझा हनुमंत केल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका, सुग्रीव. ब्रह्मानी का दुर्गणा शक्ती रितामृतेला मारुती आश्रमानाय रघुपती शीघ्र गती येईल. ब्रह्मादिकाला जवळ एवढी शक्ती नाही, एवढी शक्ती माझ्या हनुमंताजवळ आहे, हनुमंत रिकामा येणार नाही असं सांगतात. उत्तरेच्या दिशा भागी गैष्टी भक्त गीताजी दिसत आहे लागवेगी एक सोमार्ग देखील म्हणले उत्तर भागेकडून एक असा मोठा लालबुंद गोळा यावा, असा त्या ठिकाणी जसा सूर्य उगवावा असा तो लालबुंद गोळा सूर्य उत्तरेकडून आला. आदित्य हनुमान
एक सह्या पळाले. अगोदरच कसं हनुमंतराय तर ढिसाळ आहे, म्हणजे खूप मोठा बलाढ्य महावीर आहे. आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या शेपटीमध्ये मोठा पर्वत बांधलेला असल्यामुळं अतिशय तो विचित्र त्या ठिकाणी दिसला आणि सगळे वानर लोक त्या ठिकाणी घाबरले. संकटी पडले भरण्यात एखादा टांगला एका गाठा लागायचा एका बोलवण्याचा एका दिवसात आणले एका सरसावाले उदाची एका वृक्षात पर्वतात सन्मुखरणाच्या एका वळले मुष्टीदात गाडी कराटी एकी वळली पुचारी लासून दृष्टी देखोने वानर महाभय भिता वितसता पडत अंतरिक्षी काय दिसत झाले विस्मित सकलिक. एकदाच अर्थ सांगायचा आहे. एक म्हणले डोंगरावर चढले, एक म्हणले सागराकडे पळाले, एक म्हणले लपून बसलं, कोणी म्हणले झाडावर गेले. अशा प्रकारे सगळे वानर लोक घाबरले. देखोनी कपिता कांता क्रोधे झाला प्रधानांचा करून सजित काय बोललं तर भुवीस रघुवीर. सगळ्या वानर लोकांची अवस्था पाहिली. प्रभू रामचंद्राला वाटलं सगळेच्या सगळे घाबरले. थांबा, घाबरू नका, काय बोलतात सुग्रीव आणि बिभीषण अंगदादी वानर गण सविस्त करून अंत करला माझे वचन परिसावे. आणि सगळ्या चितपतीला असतील सुग्रीव असेल नळणे जागवंत सगळ्यांना सांगितलं प्रभू रामचंद्रानं घाबरू नका, मी बघतो काय आहे ते. प्रभू रामचंद्र काहीच नाही म्हणले. एखादा कोणता तरी मायावी राक्षस आपल्याकडे येत आहे, तुम्ही अजिबात भिवू नका. प्रभू राम मारो आला गोळा रुपेशाळ भासत नाही म्हणले. असं मोठं आवाढव्य असा शरीराचा म्हणले एखादा मायावी राक्षस आहे, माझ्या गोळांगुळाला म्हणजे वानरांना भेडवण्यासाठी या ठिकाणी येत आहे. प्रभू रामचंद्र बोलू काळजी करू नका, तर मी धनुष्यबाण लावलेला आहे, कानाला त्या ठिकाणी कानडी लावलेली. एका क्षणात रामचंद्र कडवा सवार तापी ओळखीला असा कानाला लावला म्हणले असा सोडायचा तेवढ्यात हनुमंताला ओळख. कुच डोंगर जैसा दिशे कालाग्नि रुद्र रूप धरवणी भयंकर तिथे सत्वर पावला. म्हणले काळ रुद्र असणारा किंवा काळाग्नी असणारा दिसणारा माझा हनुमंतराया शेपटीमध्ये भला मोठा एक द्रोणांगिरी पर्वत बांधलेला तेवढ्यात प्रभू रामचंद्राजवळ पोहोचला. म्हणले माझ्या हनुमंतानं सगळ्या वानरांच्या मेळ्यामध्ये तो पर्वत ठेवलेला आहे आणि सगळ्या वानर लोकांना प्रभू रामचंद्राला सांगारे हरताची उठवी नया सुमित्राची निर्दाळ न रावणाची अयोध्येशी शीघ्र येऊ. आणि जेव्हा म्हणले तो पर्वत खाली ठेवल्यानंतर ज्या बाणावर भरताच्या हनुमंतराय आले होते त्या बाणाला सांगितलं म्हणले भरताला जाऊन सांगा राजा रावणाचा वध करून लक्ष्मणाला उठवून आम्ही अयोध्येला लवकरात लवकर येऊ. आपल्या पिता भरताला करून रावण गगना उचलला लागता म्हणले त्या बाणाला सगळे हितगुज हनुमंतरायानं सांगितल्यानंतर लगेच बाण आकाशामध्ये निघाला. भरतमानाचे राजा उसळला गगनाचे विजू तळते आकाशी असा तो बाण चालला जशी एखादी वीज चमकावी असा चमचम करत तो बाण नंदीग्राम दर्शना त्या बाणाला निरोप दिल्यानंतर म्हणले प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सगळ्या जुत्पतीच्या दर्शनासाठी हनुमंतराय निघाले. लुटांगण
करी नमना नमन सुग्रीवा पितेना अंगदही जानन मेला. त्यात म्हणले प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक झाले हनुमंतराय. लोटांगण घातलं, पुन्हा पुन्हा लोटांगण घालू लागले. आगंदाला त्या ठिकाणी लोटांगण घातलं. जामवंत नमिले जुत्पती समस्त काय बोलत कपिंद. हनुमंत असणारे त्या ठिकाणी नळ नीळ जामवंत जी जुत्पती मंडळी आहे त्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी हनुमंतांना नमस्कार केला. आणि आता हनुमंतराया काय बोलतात ते मग विलंब लागला विघ्ने उठले बहुत औषधी आच्छाद पर्वत वेळा निश्चित लाविले. म्हणले या ठिकाणी म्हणले ज्या म्हणले द्रोणागिरीवर मी गेलो त्या ठिकाणी म्हणले त्या औषधीन मला वेड केलं. वेड इकडं दिसू लागल्या तिकडं दिसू लागले. अशा प्रकारची सर्व हकीकत हनुमंतराया सांगू लागले. शक्ती झाले प्रति हात काही तना ठरे मात बहुत चुकुर झालो ते मगर गुणात समरेला. आणि पहा म्हणले त्या औषधीनं जेव्हा चाळे मांडले तेव्हा म्हणले माझी सगळी शक्ती त्या ठिकाणी क्षीण झाली. मला काहीच कळत नव्हतं. आणि मग म्हणले मी भगवंताचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं. अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी निघाली खडतर अरे वा समूळ उपडून डोंगर मग सत्वर चालिलो. आणि मग म्हणले बुद्धीचा दाता असणारा भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्रानं मला बुद्धी दिली. आणि बुद्धी दिल्यानंतर मी म्हणले सर्व पर्वतच्या पर्वत शेपटीनं उपटला आणि पर्वत घेऊन निघालो. सुंदर आणि ते मग तो पर्वत घेऊन असताना मध्ये मध्ये नवल घडलं. काय नवल घडलं तर एक राम नाम देखता अति विस्मयो झाला चित्ता नामी अनुसरोनी तत्वता गेलो रघुनाथा बाणा संग. नवल असं घडलं म्हणले तो राम नामांकित बाण असल्यामुळं मी माझ्या रामावर त्या ठिकाणी राम नामावर विश्वास ठेवून त्या बाणाला अनुसरलो आणि बाणाच्या पाठीमागे निघालो. मी आळे के पाले खाविल मरकटने विचार भुलविल वांतर गेलो सत्वर बाणा संग. भगवंता मी म्हणले काय पाला खाणार माकड आहे. कशाचा विचार असला मला आणि कशाचं काय आलं त्या बाणाच्या पाठीमाग माग मी गेलो असं हनुमंतराय. निज कार्याचा आठव नाही पुढे आपण काही ते तुझा पाही निवेदू. आणि पहा म्हणले या नामाच्या बाणामुळे म्हणले राम नामांकित बाणामुळे त्या ज्या मी नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो आणि तिथं गेल्यानंतर म्हणले मी एक नवलाची गोष्ट पाहिली. काय पाहिली सांगा. बाणासह पर्वता सहित आलो नंदीग्रामा तवरित देखिला बंधू भरत जैसा मूर्तिमंत श्रीराम. आणि तो म्हणले पर्वत घेऊन मी ज्या नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो तिथं बघतो तर काय साक्षात म्हणले प्रभू रामचंद्र तुमचा बंधू ठाण मान गुण लक्षण अगदी तुमच्या सारखाच भरत मी पाहिला. रामा भ्रमे भ्रमरे मागे चित्त क्रोधावे सारा देत स्वमित्र सांडो नितोरित येथे गुणात काला. सगळं ठाण मान गुण लक्षण
क्षण पाहिलं सगळा तुमच्या सारखाच तुमचा बंधू भरत पाहिल्यानंतर विचार आला की प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलो बोलो खतरा तिकट वाजग्र क्षमा करो. हे भगवंता, हे प्रभू रामचंद्र मला माफ करा. त्या भरताला मी तुम्ही राम प्रभू आहेत असं समजून म्हणले काय काय तिकट भाषेत बोललो, काय काय विचित्र भाषेत बोललो, मला क्षमा करा. भरत प्रेमात होता प्रेमी लोभले सजित देणे सांभाळित प्रेमे डुलत सर्वदा धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे वर्त रामशिवित सर्वदा धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान राम चिरजन शिव सर्वदा धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा विद्यार्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्रीरघुनाथ सर्वकर्मा धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिल धन्य सूर्य शिवळा विठ्ठल रामानी. भरत राम प्रेमे लोभला भरत रामे कोंदला भरत श्रीरामे धाला सबाय भरला श्रीराम. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले भरत पाहिल्यावर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणारा भरत म्हणले त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी धन्य त्याचं कुळ धन्य त्याचं शीळ धन्य त्याचा वंश धन्य म्हणले भरत आणि भरताची ती नंदीग्राम नगरी असं त्या ठिकाणी सांग. भरत देखोनी राघवा मन लोबले भरत भावा भरत गिळिलो आघवा देह भावा विसरलो. म्हणले रामा, तुमच्या सारखाच तुमचा बंधू भरत त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जी राममय परिस्थिती पाहिल्यानंतर म्हणले मी बोलून गेलो आणि काय काय झालं ते पुन्हा सांगतो. ऐकता भरता प्रेमागणे नेत्राची वृत्ती झाली शिन देखणे पण भरत जाणं माझे नाही आपल्या ऐकता भरत कथा निरपण सर्वांनी कोंदले सर्वांना नभ झाले शब्दाय मना अनवाचा गण लागले त्या कथा भरत प्रेम गोडे रसना रसा देव सुंडे आले सविदड पुढे सप्रेमावडी भरताची घेता भरत भजन वंद ग्राणी विसरे गंधा उद ग्राणी कोंदला प्रमानंद प्रेममक्रंद भरता जाव चट भरत संगी वायू लागत अंगे अंगत वीर विसरून जंग स्पर्शिता अंगी प्रेममय भरत प्रेमर संकल्प ऐकला मुकले चंचल तो अर्पण निश्चय झाले प्रेम भावे नाटक रे मन नाटक कार्याच्या नाटक भरता भरता माझ्या कपी शिकपी मन नाटक भरते आकृषी होते मावळे लोभे स्फूर्ती द्यायचा नाव काही समोर उर्मिलापती समोर करून आईचा गोविलो सर्वशक्ती मरकटने कार्यस्थिती उशीर लागला रघुपती क्षमानिच्युती मदत करणे. भगवंता त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले वाराही राम राम म्हणू लागला, पाणी राम राम, धरणी त्या ठिकाणी राममय, सगळं म्हणले तृण पाषाण दगड धोंडे सगळे राममय परिस्थिती पाहिल्यानंतर माझी अवस्था अशी झाली ती सांगा. मने घातले लोटांगणे सूर्यनामाता धरे चरणावर क्षमा करू रे गुणंदन अरे किही ना मरकट. माकड म्हणले पाला खाणार माकड म्हणले मला कशाचा विचार काय समजायला म्हणले रामा मला माफ करा असं हनुमंत बोल. ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन रामीना ठवे रामपण भरत संपूर्ण कोंदला. जेव्हा म्हणले त्या हनुमंतानं भरताविषयी प्रभू रामचंद्राला सांगितल्यानंतर रामाला राम पण सुद्धा आठवलं नाही, कारण भरताचे एवढे गुणगान हनुमंताकडून ऐकल्यानंतर भरत सगळ्या मनामनात रामचंद्राच्या कोंडलेला आहे अशी अवस्था. प्रेम भुलला रघुनाथ पुढे देखे भरत उठून आले धावत प्रेम अद्भुत भरताचे. भरताची सगळी हकीकत ऐकल्यानंतर हनुमानाच्या मुखातून ऐकल्यानंतर जो हनुमान आहे तो प्रभू रामचंद्राला आता भरत भासू लागला आणि त्या हनुमंताला भरत समजूनच आलिंगन देण्यासाठी प्रभू रामचंद्र धावू लागले. कष्टनाचे व्रते तपे सायाचे उग्रे प्रेमे आचरणासी उपवासी मज लागी. काय म्हणले भरता तू किती दिवसाचा उपवास धरला, माझ्यासाठी उपवास धरला, चाल म्हणले काय काय सांगतात अजून. उठे दोघे करू भोजन सुंदरा सडसे राजांना चांदी हे कला
करी परिधान दिव्य वस्त्र. म्हणले आपण दोघ जण या ठिकाणी जेवण करू. या ठिकाणी म्हणले हे वल्कलांबर म्हणजे झाडाच्या साली काढून टाक. दिव्य वस्त्र या ठिकाणी परिधान कर प्रभू रामचंद्र हनुमंत. सुंदर भूषण अंगीकारी. सगळं हे म्हणले काढून टाक आणि सुंदर प्रकारचे असे अलंकार धारण कर असं भरताला म्हणजे हनुमंताला भरत समजून प्रभू रामचंद्र आणि त्या दोघांचं प्रभू रामचंद्राचं आणि भरताचं प्रेम पाहून बंधू प्रेम असावं तर कसं असावं हे बघून त्या ठिकाणी सुग्रीव आणि वानरगणे त्या ठिकाणी हे लावून गेले. आणि पहा म्हणले आपल्या भावाच्या प्रेमानं भरताच्या प्रेमानं म्हणले स्वतः ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र सुद्धा बोलवला. कसा असेल तो हे भाऊ असं त्या ठिकाणी सगळी जुत्पत्ती टकमक झाली. शब्दाचे पोटी पडले भरत प्रेमे उलटली समाधीला घरी सर्वासी. त्या भरताचं प्रेम आणि प्रभू रामचंद्राचं दोघा बंधूचं प्रेम पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व 18 पद्मवानर आणि या जुत्पतींना समाधी अवस्था प्राप्त झाली. सत्वावस्था किलोनी ते काय बोलत रामाशी. सर्वांना समाधी लागली परंतु बिभीषण त्या ठिकाणी सावध आहे. लगेच प्रभू रामचंद्राजवळ गेला. महाराज काय चाललंय हे काय काय बोलतात ऐकू. श्रीरामा आहे सावधान विसरून या रामपण आलिंगीला कपी नंदन कार्य आठवण तुझ नाही. आणि बिभीषण प्रभू रामचंद्राला बोलू लागले. काय बोलतात म्हणले रामा हे राम पण तुम्ही सोडून दिले. समोर असणारा हनुमंतराय आहे भरत नाही. भरत समजून तुम्ही त्यांना आलिंगन देताय. आपलं कार्य काय करायचंय असं त्या ठिकाणी सावध करू लागले. भरत प्रेम भुलला से भरत मनोनी कपिसी आलिंगन राहिलासी निज कार्या आणि हे रामा म्हणले तुम्ही सगळं आपलं जे कार्य करायचं ते सगळं कार्य विसरून गेले. भरत समजून म्हणले हनुमंताला तुम्ही आलिंगन देतात. त्या ठिकाणी बिभीषण सावध करू लागला. बिभीषणाचे वचन ऐकून हनुमान जान सवे झाला सावधान रघुनंदन बिभीषणानं प्रभू रामचंद्राला सावध करण्याचं काम केलं. त्यानंतर म्हणले हनुमंत आता सावध झाला आणि हनुमंत आता प्रभू रामचंद्राला काय स्वामी ऐके रघुनंदन भरत हे हनुमान जान आलो पर्वत घेऊन औषधी गहन जेथ्यासी. रामा स्वामी म्हणले या ठिकाणी मी भरत नाही मी हनुमान आहे आणि मी ज्या कामासाठी गेलो होतो तो सर्व औषधीचा पर्वत ज्या ठिकाणी अनंत प्रकारच्या औषधी तो पर्वत घेऊन आलो. सावध व्हा हनुमंत बोलतो. वेडी जाती प्रेमाती वेळने कार्यासी गोष्ट सांगितली भरतासी तेने श्रीरामाची भूल. प्रेमाची जात कशी असती तर वेडी असते. प्रेम माणसाला खूप वेळ बनवत असतं. आईचं आणि मुलाचं जसं प्रेम असतंय असं या बंधूचं प्रेमानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा वेडावून गेले अशी अवस्था. शक्ती भेद सुमित्र जान पडला शरी सज्ञ या शिकरा
सावधान रावण कल्याण करावया. रामा, आपला जो बंधू आहे लक्ष्मण या ठिकाणी विकळ अवस्थेत पडलेला आहे. शक्ती भेदून लक्ष्मण त्या ठिकाणी विसज्ञ अवस्थेमध्ये पडलेला आहे. तुम्ही सावध व्हा असं हनुमंत बोलू लागला. मरकट पाले खावणे कार्या कार्यांतर बहुत लागलासी उशीर क्षमा रघुवीर मज कर. पहिलाच म्हणले काय तर पाला खाणारा म्हणले माकड आहे. रामा, मला खूप उशीर झाला आणि त्याबद्दल तुम्ही मला आयशे बोलवणी हनुमंत चरणा लागला तो इथं सावध होऊन रघुनाथ काय बोल कपी. आणि असं जेव्हा हनुमंतानं प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू रामचंद्र सावध झाले आणि हनुमंताला काय बोल ऐकता भरत गोष्टी प्रेम उतरले पोटी काय सलडे पदरटी तुझाची मिठी घातली. अरे हनुमंता, मला म्हणले तू भरताची कथा सांगितली आणि मी भरताच्या प्रेमामुळे म्हणले मी देहभान विसरून गेलो आणि भरत समजून तुलाच मिठी मारली. हा भरत प्रेमे फुलला म्हणे मी भरताची आला म्हणून कपिला भुलाचे बविला हनुमंत. तू जेव्हा ही भरताची सर्व हकीकत सर्व कथा मला सांगितली, मला वाटलं की साक्षातच भरत आला की काय, आणि म्हणून मी माझं देवान विसरलो तुला आलिंगन. ब्रह्मदीपान करविते आणि चित्रमणीचे निद्वासांनी मारुतीने शब्दतीन लागता. या ठिकाणी म्हणले हनुमंता तू सावध केलं म्हणले निमिष सुद्धा या ठिकाणी लागला. तुझ्या उपकारा तत्वता मिळून झालो कपिनाता वाचा कुंडली सर्वता काही तत्वतान बोलावे. आता या ठिकाणी म्हणले तुझ्या ऋणामध्ये मी झालो. केवढं मोठं काम या ठिकाणी तू केलं, तुझे अनंत उपकार आहेत माझ्यावर. आता या ठिकाणी प्रभू राम तुझ्या कर्माची कटा काय सांगू हनुमंता सीता सुट्टीची कथा ऐकता चित्ता चळता. आणि पहा म्हणले हनुमंता, तुझं जे हे कार्य आहे म्हणले तुझ्या कार्याची या ठिकाणी मी काय वर्णन करावं. सीता शुद्धीची जरी या ठिकाणी जर आठवण काढली तर या ठिकाणी चळकाप सुटतो असं हनुमंतरायाला प्रभू नाही इकडून यायला आणि इकडे चाललंय. गोष्टी ऐकता सगळे होते आणि या ठिकाणी म्हणले इंद्रजिता बरोबर तुझे म्हणले हा युद्ध केलं. इंद्रजिताच त्या ठिकाणी म्हणले घबराट करून त्या लंकेमधून आला, हे सुद्धा जर आठवलं तर या ठिकाणी मला चळकाप सुटतो. एका एका उपकारा उतरणं जीवन होईल कपिनंदना सर्वेश्वरी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. त्यानंतरची कथा आमचे दत्तराव पाटील फुले हे सांगतील. नाही